मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुरेश धस यांना आवर घालावा अशी मागणी सूरज चव्हाण यांनी केली आहे। महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरेश धस करतायत असं सूरज चव्हाण यांचं म्हणणं आहे। अजित पवारांना बदनाम करायचं काम केलं तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ असा इशाराही त्यांनी केलाय। देशमुखांच्या हत्येवरून सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करतायत असं सुरेश धस म्हणालेत। राष्ट्रवादीचा एक जरी नेता दोषी आढळल्यास अजित पवार कारवाई करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आणि कारवाई करण्यासाठी ते मागे पुढे बघणार नाहीत असंही सूरज चव्हाण म्हणतात। मुख्यमंत्र्यांनी सुरेश धस यांना आवरावं, निष्पक्ष चौकशी होईल म्हणून धस यांचा गृह खात्यावर आणि गृहमंत्र्यांवर विश्वास नाही का असा सवालही सूरज चव्हाण यांनी विचारलेला आहे। विनाकारण अजित पवारांना या प्रकरणात बदनाम करण्याचं काम केलं तर जशास तसं उत्तर आम्ही देऊ असंही सूरज चव्हाण म्हणालेले आहेत। सुरेश धस यांनी मोर्चामध्ये वक्तव्य करताना क्या हुआ तेरा वादा अजित दादा असं म्हणत अजित पवारांवर निशाणा साधलेला होता आणि त्यावरून आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। अमोल मिटकरी यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केलाय। अशा प्रकारे अजित पवारांवर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री चाप बसवणार नाहीत का असा सवाल अमोल मिटकरी विचारतायत। तर सूरज चव्हाण देखील आक्रमक झालेले आहेत। अजित पवारांना बदनाम करण्याचं काम केलं तर आम्ही जशास तसं उत्तर देऊ असं सूरज चव्हाण म्हणतायत। महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम सुरेश धस करत असल्याचं सूरज चव्हाण म्हणतायत। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस हे सातत्यानं चर्चेत आहेत। अनेक दावे ते करतायत, त्यांची वक्तव्य सध्या खूप जास्त चर्चेत आहेत आणि त्यामुळे अजित पवार यांचं नाव घेतल्यामुळे आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नेते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री फडणवीसांनी सुरेश धस यांना आवर घालावा अशी मागणी देखील सूरज चव्हाण यांनी केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।